आजपासून आपण प्रचाराला सुरुवात केली, काय सांगाल? आज महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ राजनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट व इतर महायुतीचे पदाधिकारी यांनी मिळून आज आम्ही प्रचार केली. त्याचा मला जनतेचा चांगला आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणून आपण जास्तीत जास्त अर्चनाताई पाटील यांना मतदान करून भरघोस मताने विजयी करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण येथे अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी खाजानगर येथून सुरुवात केली आहे. इथे प्रचंड असा प्रतिसाद आपणाला भेटत आहे. आदरणीय राणादादा तसेच डॉक्टर पदमसिंह पाटील साहेब यांच्या कुटुंबाने या जिल्ह्यासाठी बरेच कामे केलेले आहेत. जसं की आज तुम्ही बघता इथे उजनीचं पाणी नसतं तर आपली अवस्था काय झाली असती. हे आदरणीय डॉक्टर साहेबांनी पाणी आणलं. त्यानंतर दादांनी अल्पसंख्याक समाजासाठी नळदुर्ग येथे 2 कोटी रुपये शादीखान्यासाठी तसेच आपल्या उस्मानाबाद शहरात 1 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यानंतर नळदुर्ग येथे रस्ता आणि नाली दुरुस्तीसाठी 5 कोटी दिलेले आहेत. त्यानंतर आदरणीय राणादादा यांच्यामार्फत त्यांना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत 1 लाख लोकांना मोफत उपचार झालेले आहेत. तर या अनुषंगाने हे राणादादा यांची फॅमिली हा केवळ विकास हा त्यांचा मुद्दा असतो. त्यासाठी आपण राणादादा आणि अर्चनाताई यांच्या पाठीशी राहू एवढंच मी बोलतो. आज आम्ही खाजानगर इथे प्रचाराला सुरुवात केली. आमचे ताई अर्चनाताई पाटील यांनी व राणा जगजितसिंह पाटील व आमच्या एकनाथभाई शिंदे साहेबांनी जे केलेली कामं आहे महाराष्ट्र राज्यात, ते सगळ्यांना माहिती आहे की काय कामं केलीत आणि काय नाही केली. जसं काय की बाबा मौलाना अबुल कलाम आझादची जी निधी होती आजपर्यंत 30 कोटी होती, तर 30 कोटीपासून ते 500 कोटीपर्यंत घेऊन जाणारे माननीय एकनाथभाई शिंदे साहेब आहे काय. आणि अल्पसंख्याकाला दिलेले कामं, अल्पसंख्याकाचे केलेले कामं, जे मुलांना शिष्यवृत्ती नव्हती त्या मुलांना शिष्यवृत्ती दिली. अल्पसंख्याक बहुल भागामध्ये असलेले अल्पसंख्याक बहुल भागामध्ये जे निधी कमतरता होती ते अल्पसंख्याक निधीमार्फत ते 500 कोटी निधी हे एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्र राज्याला दिली आहे. आणि असंच काम एकनाथभाई शिंदे साहेब आता सध्या करत आहे. आणि आम्हाला एकनाथभाई शिंदे साहेब व आमचे अर्चनाताई पाटील व राणा जगजितसिंह पाटील, तानजी सावंत साहेब व इतर जे केलेली कामं आहे, आम्हाला कुणाला साबित करायची गरज नाही. आम्ही केलेली कामं आणि केलेल्या कामाच्या मुद्द्यावरती आम्ही मत मागतो.